होमिओपॅथिक सॉफ्टवेअर तयार करण्यामध्ये सुद्धा माझा काही काळ गेलेला आहे. मुंबईमध्ये आमची ती कंपनी आहे जिथे आम्ही होमिओपॅथिक सॉफ्टवेअर तयार केले आणि ते 80 देशांमध्ये वापरलं जातं. त्याच्यात हे सगळे संदर्भ ॲट अ क्लिक ऑफ द माऊस और बटन तुम्हाला अवेलेबल आहेत. म्हणजे मला जर का तुम्ही काहीतरी तक्रार सांगितली तर ती शोधायची कशी, कुठल्या औषधाखाली ती मेन्शन्ड आहे. प्रत्येक औषधाचं जे प्रूव्हिंग आहे ते अगदी डोक्यापासनं ते तळपायाच्या नखापर्यंत पायाच्या नखापर्यंत अवेलेबल आहे. त्यातली वेगळी वेगळी सिम्पटम्स सिस्टम वाईज. तर हे शोधणं अगदी असं फटकन आता मला त्या सॉफ्टवेअरमुळे शक्य झालंय. किंवा एखादा रेफरन्स मला वाचायचा आहे किंवा त्याही पुढे जाऊन आता आम्ही त्याच्यात काम असं केलंय की पूर्ण हिस्ट्री तुमची आता मी टाईप केली सगळी आणि ती हिस्ट्री मला जर का असं वाटलं की ह्याच्यावर आधारित ह्या 5,000 औषधांपैकी तुमचं काय मत आहे हे मला सांगा. त्या सॉफ्टवेअरला सांगितलं तर ते सगळे रेफरन्सेस क्रॉस रेफरन्सेस काढून एक असं संदर्भ आपल्याला तयार करतो. म्हणजे त्यामुळे आपण अपडेट होऊ शकतो. तुम्ही सांगत असताना माझ्या डोक्यात काही औषधाचं कल्पना येत असतात, पण मग मी ते असं केल्यावर ते रूल आउट करून त्यातलं योग्य औषध निवडून, तर अशा प्रकारे हे कॉम्प्युटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचाही आम्ही आता वापर करतोय होमिओपॅथीमध्ये.